हुपरी गावात गेल्या अनेक दिवस कचरा संकलन करण्याविषयी अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिकांमधून दररोज मांडण्यात येत आहेत। वेळोवेळी अनेक राजकीय पक्षांकडून सर्वसामान्य नागरिकांकडून कचरा संकलनाविषयी तक्रारीचा पाढा वाचला जात आहे। तरीही अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात। दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत। कचऱ्यामुळे मोकाट जनावरांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। कचऱ्याचे योग्य वेळी संकलन व्हावे ही एवढीच माफक अपेक्षा हुपरीतील नागरिकांना आहे। परंतु या समस्येकडे देखील दुर्लक्ष करण्यात येत आहे। घंटागाडीची सुद्धा अनियमितता अनेक भागात आहे। अशा अनेक समस्या गावकऱ्यांना भेडसावत आहेत। आज दिनांक 29/7/2025 रोजी युवासेना शहर प्रमुख अजित उगळे यांनी याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून या संबंधी दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे। गेले 2 महिना पावसाळ्यामध्ये चाललेल्या हुपरीकरांचे हाल बघता मी युवासेना शहर प्रमुख अजित उगळे युवासेनेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी हुपरी आरोग्य प्रशासनास तसेच मुख्याधिकारी यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत। आरोग्य अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळवलेलं आहे। पण हुपरी परिसरातील ही हुपरीकरांची नागरिकांची दयनीय अवस्था बघितली तर ऐन पावसाळ्यात साथीचे आजार आणि या घाणीचे साम्राज्य पसरले याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे या लोकांच्या ठिकाणी लक्ष देणारं कोणीच नाही। वेळोवेळी प्रशासनाला आम्ही निवेदनं देऊन त्यांना सूचना देऊन त्यांच्याकडून कोणत्या पद्धतीची स्वच्छतेची मोहीम राबवण्यात येत नाही। तर आज हुपरीच्या प्रमुख असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोवती जर घाणीचं साम्राज्य जर बघितलं तर खूपच दयनीय अवस्था ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राची झालेली आहे। आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था जर अशी दयनीय झाली असेल तर नागरिकांची कशी परिस्थिती असेल आणि किती बिकट परिस्थिती अवस्था झाली असेल याचा विचार यावरनं या समोर असलेल्या चित्रावरून दिसून येत आहे। काल आम्ही निवेदन दिल्यानंतर हुपरी नगर प्रशासनानं स्वच्छतेची कुठेतरी काहीतरी किरकोळ स्वच्छता करून उचलून ती स्वच्छता आम्ही करवावी दाखवून दिलं। पण अजून बऱ्याच ठिकाणी हुपरीमध्ये प्रसाधनगृह असतील, हुपरीतील आणि चौक असतील, या चौकातनी प्रसाधनगृहात आणि आरोग्य केंद्राच्या भोवती अजूनही घाणीचं साम्राज्य तसंच आहे। आणि हे लवकरात लवकर स्वच्छ हुपरी, सुंदर हुपरी ही झाली पाहिजे, अन्यथा युवासेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि प्रशासनाला धारेवर धरण्यात येईल। केके न्यूज साठी सुलतान नदाब। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।